देवा, प्रधानजी, तुम्ही बानूकडे जाऊन आलात असं कळलं. होय, म्हाळसेने बानूला जेजुरी सोडून जाण्यास सांगितलं. म्हाळसेचा हा निर्णय कोणालाही पटण्यासारखा नाहीये. बानूला देखील तिचा निर्णय पटला नसेल, पण तिने ही जेजुरी सोडून जाण्याचा निश्चयच केला आहे. पण देवा, बाणाईने ही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून तुम्ही तिला समजावले असेलच. होय, परंतु ती काहीच ऐकत नाही. ह्याचा अर्थ बानू ही जेजुरी सोडून जाण्याच्या सिद्धतेत आहे. देवा, आम्ही बोलावं का तिच्याशी? नाही माधव, खरं तर आता कोणीही मध्यस्थी केली तरी बानू काही थांबणार नाही. तिने म्हाळसेची आज्ञा मान्य केली आहे. आता कोणत्याही क्षणी बानू जेजुरी सोडून जाईल. परंतु हे व्हायला नको म्हणून काहीतरी मार्ग असेलच ना? नाही, आता कोणताही मार्ग दिसत नाही. बानूला ह्या साऱ्याचा त्रास होतो आहे हे मला दिसतंय. मला तिची व्यथा कळत आहे. तिच्याशी विवाह करून मी तिला जेजुरीत घेऊन आलो, परंतु माझा सहवास देखील तिला लाभला नाही. पंधरवड्यातून केवळ 2 वेळा आम्ही भेटायचो. म्हाळसेच्या मनात बानूविषयी क्रोध आहे आणि ह्याचाच बानूला देखील त्रास होतो आहे. आणि म्हणूनच बानूने हा निर्णय घेतला आहे की ह्या साऱ्यापासून दूर जाणे हेच योग्य आहे. स्वाभाविकच आहे. ह्या साऱ्याचा बानूला किती त्रास होतो आहे हे स्पष्टच आहे. परंतु तिनं यासाठी जेजुरी सोडून जावं असं मला वाटत नाही. मला देखील नाही वाटत की बानूने जेजुरी सोडून जावं. जेजुरीत असताना ती किमान माझ्या डोळ्यासमोर तरी असायची. परंतु आता मात्र तसं नाही होणार. देवा, आता आपण काय ठरवले आहे? माधवा, आता मलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मी निर्णय घेतला आहे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात.
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.